हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा दिवस. तर बस त्याचीच तयारी चालू आहे. अगोदर मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली आणि लगेच ना पूजेची मांडणी वगैरे पण करून घेतली. बघा ना, हा मार्गशीर्ष महिना कुठे संपून गेला कळलं पण नाही. मला असं वाटतं की मी कालच मार्गशीर्ष महिन्यातला पहिला उपवास धरलेला होता आणि आज शेवटचा उपवास धरते. आणि आता काही दिवसानंतर 2025 हे वर्ष पण संपून जाईल आणि 2026 या वर्षाची नवीन सुरुवात होऊन जाईल. खरंच दिवस कुठे लवकर लवकर जाताना ते पण समजत नाही. मस्त पूजेची मांडणी वगैरे करून घेतली आणि आज आम्ही महालक्ष्मी मातेला ना एक प्रार्थना केली. तसं तर आयुष्य जगण्यासाठी ना बिना संघर्ष बिना मेहनत याची तर काही मजा नाही आहे आयुष्य जगायला. पण ही प्रार्थना मी खूप मनापासून केली की जे संघर्ष जी मेहनत या 2025 मध्ये केली ना, फक्त बस त्याचंच फळ 2026 मध्ये मिळो आणि 2026 हे वर्ष सगळ्यांसाठी खूप आनंदमय जावं असं सोडा. त्यानंतर मस्त पूजेची मांडणी वगैरे झाली. मस्त आज मी साडी वेअर केली होती. तसं मला साडी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर कथा वगैरे वाचून घेतली आणि संध्याकाळी ना हळदी कुंकुमचा पण कार्यक्रम ठेवला होता मी घरी. पण आता ती क्लिप काही मी ऍड केलेली नाही कारण की प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. मस्त कथा वगैरे वाचली गेली. सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी केली. आता सगळा स्वयंपाक ना बिना कांदा लसूण असतो ना, म्हणून मस्त खीर बनवली. सिंपलचा सोयाबीनचा पुलाव पण बनवून घेतला होता आणि फुलावरची भाजी बनवून घेतली होती आणि लगेच पापड्या करायला घेतल्या होत्या. आणि या स्टेपमध्ये माझी हालत एवढी खराब होऊन गेली होती कारण की मला खूप जाम भूक लागली होती आणि मग मी कशा तरी ना त्या पापड्या वगैरे करून नैवेद्य दिला आणि लगेच जेवण केलं.